सो गाईज इथे सकाळी सकाळी आमचं पॅकिंग सुरू आहे आणि इथे हे गिफ्ट पेपर ताटाला लावणं सुरू आहे कारण आम्हाला ते ताट बनवायचं आहे आरतीच्या ताटासाठी. तर साध्याच ताटाला आम्ही असं पेपर रॅप करत आहे. त्याचबरोबर आता हे जेवढे स्वीट आणले तेवढे त्या वाट्यामध्ये आम्ही पॅक करणार आहे आणि बरेच काही कामं व्हायचे आहेत. आता पटापट आज लाईट नसल्यामुळे गौरवचं ऑफिस थांबलेलं आहे कारण चार्जिंग नाही आहे. तर तोपर्यंत गौरवला म्हटलं मला ही मदत कर. आणि आता आजचा दिवस आणि उद्याचा 2च दिवस बाकी आहेत. 2 दिवसामध्ये आम्हाला ही कामं सगळे करणं आहे. सो चलो तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा आजचा. आणि हा सगळा अख्खा ब्लॉग आजचा बेबी शॉवरची प्रिपरेशन असणार आहे. सगळी रुखवंत रेडी, स्वीट्स वगैरे पॅकिंग हे ते सगळं कामधंदे नसून तुम्ही तर चलो आता हे करून घेतो आम्ही. आणि माशा याच्यामुळे झाल्या इकडे सगळ्या कारण काल बर्फी वगैरे झाली तर जरा जास्त माशा झाल्या आणि पाऊस पडलेला इकडे खूप सारा. यावर काही इलाज नाही आहे आता सध्या तरी. बघू काय करायचं ते नंतर. आता आपण हे काम केलेलं आहे फायनली. आणि वाटी 2 छोटे छोटे वाटे थांब त्याच्यात वाटत ठेवायला नाही. याच्यामध्ये आपल्याला हे ताट आपल्याला ठेवायला लागेल टेबलवर जिथे वाट्या काढतात ना ते स्वीटच्या 2 तिथे 5 पकवान तिथे ठेवायचे स्वीट 5 आणि बाकीचं त्याच्यामध्ये ठेवून आपल्याला तिथे ठेवायचं. एक आरतीचं ताट पुन्हा तयार करायला लागणार आहे आपल्याला पेपरला. अच्छा. आणि हे आम्ही त्या दिवशी आणलेले हे चकली, भाकरवडी, आपल्या घरचा पण चिवडा चिंच छोटशी आणि हे स्वीट्स आहे प्रवीण म्हणून आणले जे की आम्हाला याच्यामध्ये पॅक करायचे आहे. 2 सगळं सिंगल एका ह्याच्यात कर. हा आणि सिंगल एका ह्याच्यात कर. ते कशात ठेवते मग तू? हे जे स्वीट 5 आहे हे सिंगल 5 राहू दे याच्यातले. फक्त आपल्या याच्यामध्ये सिंगल 5 कर पॅक. अच्छा. आपल्याला ते रुखवंदात ठेवायला 5 हे पाहिजे सिंगल. अजून पाहिजे. हे झालेले 5 नाही 7 आणि 7 याच्यात आहे. हे 7 ठेवायचे. 7 का बरं? 7च बोलावं लागतं म्हणते बाबा असं आई म्हणत होती. अच्छा. सगळं आम्ही करून राहिलो आहे तयार रेडी. आणि इकडं पसारा पूर्ण पडलेला आहे. काय करायचं अजूनही खूप सारे कामं बाकी आहे. पण आज लाईट गेली म्हणून मी काही काम ऑफिसचं काम करून शकून नाही राहिलं. आणि लॅपटॉप झाला आहे. त्याला रॅपर घे ना सिल्वर रॅप. थांब आता रॅप करू लागतो. परसाठी एवढं फिरलो आम्ही एका इकडे भेटलं. तस नाही थांब. माझी मेहंदी बघा किती छान रंगलेली आहे आणि आणखी पण कलर येत आहे त्याला. इतकी सुंदर मेहंदी काढलेली आहे. मेहंदीची आर्टिस्ट आहे त्याची डिटेल्स तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये दिलेली आहे, जाऊन बघू शकता. आणि इकडे गौरव बघा पॅकिंग करतोय. होप्सो त्याला राहायला पाहिजे, ते फाटली नाही पाहिजे. कट कर ना कशी ते माझ्याकडे, मी कट करून देतो तुला. येणाऱ्या न्यू मेंबरची तयारी सुरू आहे आमची बेबी शॉवरची. आणि खरंच सांगते ना एवढं सगळं करताना आम्हाला खूप एन्जॉय वाटत आहे. मस्त मजा येते ना. हे अशा काही गोष्टी पहिले कधी केल्या नाही ना आपण, आता पहिल्यांदा करतो. तर करायचं आहे. आई मी काय म्हणतो मला बांध बनवासाठी दे नाही. हे नाही पाहिजे बांध बनवासाठी. मला कम्मच दे, एक कम्मच. अरे यार नंदकिशोरचीच वाट पाहिला मग संध्याकाळपर्यंत. हा ते हे वेगळे ठेवले ना, 2 आणले ना. A few inches later. असं केलेलं आहे फायनली आम्ही हे असं केलेलं आहे. काय नाही निघून राहिलं. अगं वरती करायचं असते ते. सरळवाला नाही का असं डिझाईन वाल्यापेक्षा? नाही सरळवाला नाही. आणि इकडे ठेवलेले आहे आणि हे आम्ही स्वतःच केलेलं आहे.
स्वतःची तयारी आहे आमची. नो वन गॉना हेल्प अस. कोणी हेल्प केली नाही आम्हाला. हे पोरगी या दोघी जणी आहे. या दोघी जणी तिघा जणांनी केलं आम्ही फक्त. अजूनही बाकीचं काही सामान हे इकडे सगळे बाकी आहे अजून. आणि हे काल मी लावलेले आहे. सगळी मेहनत आमची आहे आणि आम्हाला या गोष्टीची खुशी आहे. आनंद म्हटलं जाते. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे जेवढं तुम्ही एन्जॉय करत जेवढं तुम्ही एन्जॉय कराल तेवढंच. हे दिवस परत नाही येत. तर चला आणखी करून घेतो, मग तुम्हाला फायनली दाखवतो. आणि ब्लॉग एन्जॉय नसेल केला तर नक्की एन्जॉय करा, शेवटपर्यंत बघा. आणि आज थोडंसं मी जाणार आहे पुलगावला. सामान वगैरे आणायचं आहे. सो अजूनही काहीतरी सामान बाकी. हे जे मागे आहे ते पडलेलं आहे ते करायचंच अजून. हे सगळं रुपवंताचं आहे. आणि लेट्स सी कसा म्हणजे प्लॅन तर अजून काही पण आम्ही बोलवलं तर ॲमेझॉनवरून, पण ते काही आले नाही अजूनपर्यंत, पोहोचले नाही. त्याची वेगळी अरेंजमेंट. टेन्शन आहे, पण विल हँडल इट. कसं तरी ते बरोबर मॅनेज करू आम्ही. हे जसं केलं कधी काय होईल सांगता येत नाही, म्हणून तो नाही थोडा वर खाली सेकंड ऑप्शन ठेवा. खालीवर झाला तो पेपर. तिथे लावते मी थोडंसं वेगळं. तर आमचीच मेहनत आहे याच्या सगळ्या मागे आणि सगळी अरेंजमेंट आम्हीच केली आहे. आणि पुढे पण आहे काम आमच्या मागे. सो थोडं जसं जसं होतं आमच्याकडून तसं तर करत आहे. सगळं घरगुती सुरू आहे. घरगुती चालू आहे सगळं. ठीक आहे. कोणाला डेकोरेशन नाही, फक्त डेकोरेशनवाली येईल ते करून जाईल, ते बघू आता. हे जे म्हणजे रुखवंताचं झालं वगैरे ते सगळं आम्हीच करत आहे. वाट्या सगळ्या आम्ही हे तर तुम्ही बघितलं सामान आम्ही नागपूरवरून घेतलं त्या दिवशी. एक एक गोष्टीसाठी फिरलो आम्ही पूर्ण. सो लेट्स सी. आणि चांगलाच होईल प्रोग्राम पण, बघू. हे थोडा वरती हे जे असतं इथून लावायला पाहिजे होता तू. त्याला काही कळून नाही राहिलं. त्याला सरळ लावावं का? असा सरळ सरळ असा म्हणजे सगळीकडून थोडा 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 थोडा. चिपकत नाही बरं त्याला. चिपकत नाही मग ते. फेकून नाही चिपकत. आपला ग्लास घेऊ छोटा. हां दे मग तू उभा. हा माझा तिसरा ब्लॉग आहे गावाकडला, जो आम्ही आलो तो. आणि काल जो माझा मेहंदी वगैरे शूट झालाय तो. तर नसेल बघितला तर जा आणि बघा. सगळ्यात आधी तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्हाला माहिती आहे आता आम्ही आलो आहे इकडे आईकडे, माहेरी माझ्या. कारण बेबी शॉवरचा प्रोग्राम आहे 1 तारखेला. आणि स्किन तेवढी घाण दिसते, कारण प्रोग्राम कुठलाही जवळ आला की मग स्किनला खूप जास्त जोर येतो. आणि स्किन खरंच सगळ्यात जास्त खराब होते. स्किनच अशी गोष्ट आहे की लवकर रिॲक्ट करते. आणि काहीच केलेलं नाही आहे चेहऱ्याला तरी पण स्किन ते मला तरी वाटतं कदाचित सगळ्याच मुलींचा प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट करा. कुठल्याही प्रोग्रामला जायचं आहे किंवा काही करायचं आहे तर ऑटोमॅटिकली स्किन घाण दिसायला लागते. सो तो पार्ट नाही आहे आपला. तो पार्ट नाही आहे आपला. आणि गौरव गेलेला आहे आईसोबत आज पुलगावला. त्याला त्याचं आज ॲक्च्युली लाईट गेलेली होती आणि त्याचं काम पण थांबलेलं होतं ऑफिसचं. सो म्हणून तो म्हणे की आईसोबत जाऊन येतो मी, माझे पण कामं होऊन जाते पुलगावचे. तर तो गेला आहे तिकडे आणि मी बसलेली आहे माझं रुखवंताचं सामान घेऊन. मला बिस्किटची ट्रेन वगैरे बनवायची आहे, सो ती मी बनवायला घेत आहे. आणि आता म्हटलं माझे कामं करून टाकते मी दुपारच्या वेळेत. आता काही असं तुम्ही ते बघितलं असेल की ट्रेन बनवतात आणि पॉपिन्स वगैरे त्याला ते असं लावतात, चक्के वगैरे तयार करतात. सो तसं काहीतरी आयटम करायचं ठरवलं आहे मी. बघू आता किती पट हे खरं होतं, म्हणजे जसं ठरवलेलं आहे तसं होतं का. तर सगळ्या गोष्टी आम्ही घरीच करत आहे. आणि इवन बाणाची तयारी पण, हा जो आता दंडा दिसत आहे तुम्हाला, तर तुम्ही म्हणाले हा कशासाठी, तर हा बाण बनवते. आणि ह्या सगळ्या गोष्टी याच्यासाठी करते मी की छान कॅमेरावाला वगैरे सांगितलं आहे तर छान शूट पण होईल. आणि बाण तर मी यासाठी तयार करते, मला फोटोज वगैरे काढायचे आहे काही, सो म्हणून मी बाण तयार करते. आणि बरीचशी रुखवंताची तयारी व्हायची आहे माझी, जी मी आता करायला घेतलेली आहे. आणि सकाळी तर तुम्ही बघितलंच आम्ही पॅकिंग वगैरे केली दोघांनी मिळून. आणि सगळं एकटं करतो आहे म्हणून उशीर होत आहे. सो ब्रेक घेत आणि सगळे कामं करत करणं चालू आहे असं हळूहळू. कारण थकवा पण खूप जास्त येत आहे आणि सोबत आता वेळ पण कमी आहे. 1 तारखेला प्रोग्राम करायचं म्हटलं तर भरपूर वेळ कमी आहे. 2 दिवसच आहे, म्हणजे आजचा आणि उद्याचा.
बघू आता किती वेळात होतं, तर सगळ्या गोष्टी पण करणं लवकर लवकर गरजेचं आहे, कारण मग 1 तारखेला काहीच होणार नाही वेळेवर. आणि मला परत माझी फ्लावरची ज्वेलरीसुद्धा स्वतः तयार करायची आहे, त्यामुळे म्हटलं बाकीचे सगळे कामं ओके करून टाकते. सोबतच माझं ब्लाऊज पण ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. आता तुम्हाला जो हा कलर दिसते, तुम्ही बोलाल की हा बेबी शॉवरचं साडी का अशी डल घेतली आहे. ॲक्च्युअली डल नाही आहे हा, जसा तुम्हाला दिसतंय तसा नाहीच आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. सो तुम्हाला हा जसं दिसते तसा नाही आहे, ॲक्च्युअलमध्ये हा थोडा वेगळाच आहे, पण तुम्हाला तो रिअलमध्ये नक्कीच लवकर कळेल, कारण जेव्हा शूट वगैरे घेणार किंवा फोटो व्हिडिओज अपलोड होईल चॅनलवर तेव्हा. आणि हे सगळं वर्क मीच केलेलं आहे. मला बाहेरून करून घ्यायचं होतं, जसं की मी याआधी पण सांगितलं, पण कॉस्ट खूप जास्त होते. सो म्हणून मग मी म्हटलं की मी स्वतःच करणार, म्हणून मी अशा पद्धतीचं हातावर छान वर्क केलेलं आहे. हे ग्लास बेड वर्क आहे. आणि सोबत तुम्ही इथे बघू शकता, मी हा पॅच का लावला, कारण माझी स्लीव्ज लेंथ थोडी शॉर्ट वाटली मला, आणि मी घालत नाही तेवढी थोडी शॉर्ट. मला ॲक्च्युली 3/4 स्लीव्ज आवडते. सो म्हणून मी करून घेतलं आहे हे असं. आणि इथे आता परत इथे लावायचं आहे ते, बाकी ते करून घेते मी. 1 मिनिट. 1 hour later. तर गाईज आता बाहेरून आलो मी, थोडं काम होतं, सामान आणायचं होतं, ते घेऊन आलो. आणि आज फजिती अशी झाली की ते काहीतरी इलेक्ट्रिकचे कामं, ते मेंटेनन्सचे, त्यामुळे लाईट सकाळी 10 वाजतापासून गेली, 4 वाजता लाईट आली. तर मी सांगितलं होतं TL ला की असाचा सीन झाला आहे म्हणून. त्यामुळे मी लॉग इन पण केलं होतं, 8 वाजताच लॉग इन केलं होतं मी, पण ते काही काम झालं नाही. आणि म्हणून म्हटलं जाऊ दे, आज काय लावते, कोणती लीव लावते माहिती नाही. तर आता काही सामान घेऊन आलो मी पुलगावरून, काही पार्सल्स आले होते माझे, ते घेऊन आलो. डेकोरेशनचं सामान होतं राहिलेलं, कारण की अशी आमची फजिती झाली की ज्या आम्ही ऑर्डर टाकले होते ते आलेच नाही वेळेपर्यंत, कारण की परवाचा आहे प्रोग्राम 1 तारखेचा. आणि लेट सी बघू कसं काय होते मॅनेज. अजूनपर्यंत काही म्हणजे थोडेफार झाले. आम्ही रुपंताचं सामान जे आहे ते थोडंसं केलं सेटलमेंट. आणि सगळ्यात जास्त एफर्ट्स घेऊन राहिली आहे जान्हवी, कारण की तिने स्वतः ते बिस्किटची गाडी बनवली, रुपंताचे सामान पॅक केले. तुम्ही बघितलंच, आम्ही त्या दिवशी 2 जण केलं. आणि माझ्याकडून जेवढं होते तेवढं करतो, कारण की ऑफिस राहते माझं, तर त्याच्यामुळे मी तेवढी हेल्प करू शकत नाही तिला. आणि ते जे दिसतं आहे ते तिथे प्रोग्राम राहील आमचा. आणि लेट्स सी कसं, आता ते उघडून बघतो आम्ही कसं आहे. तर झाडझूड करायची आहे. आणि आता वाजले आहे 6 वाजून राहिले आहे. फळं घेऊन आलो आम्ही, जे 5-5 प्रकारचे जे फळं लागते ते घेऊन आलो आहे. आणि आणखी काहीतरी सामान आहे थोडेसे, म्हटलं डेकोरेशनचं सामान काय लागते. फुगे मी पहिलेच बोलले होते, बलून्स बोललेले होते पहिलेच, तर ते पुन्हा सेटलमेंट करायचं आहे. आणि आज ब्लॉग पण एडिट करायला नाही मिळाला, कारण की लाईटच गेली होती. आणि हे सगळं सामान जसंच तसंच आहे. बिस्किट ट्रेन जोडायची अजून. याचं इंजिन कुठं गेलं ग? इंजिन कुठं गेलं? इंजिन याचीच आहे अजून, स्टेशनवर इंजिन याचीच आहे अजून. तर असं आहे. आणि वाजल्या 6:30 वाजून राहिले. मोसम असं झालं आहे मस्तपैकी गावाकडचा मोसम, आणि फुल पावसाचा मोसम झाला, एकदम ढगाळ वगैरे झालेलं आहे इकडे. आणि गावाकडलं तुम्हाला माहितीच आहे वातावरण कसं असते. तर आता थोडंफार तयारी चालू आहे आमची, थोडी. तर बघू. आणि आता 31 तारखेलाच प्रोग्राम आहे, तर कसं मॅनेज होते. आणि काही गोष्टी तुम्हाला जसं सांगितलं मी, काही गोष्टी अजून पण मॅनेज झालेल्या नाही आहे. जे टाकलं होतं ते आले नाही आहे, माझे जीन्स नाही आले आहे. तर तरी पुष्कळशा गोष्टी आहे मॅनेज करायसाठी. तरी आमच्याकडून जसं होतं आम्ही तसं मॅनेज करायचा प्रयत्न करत आहे. जे पण झालं, जे ॲडजस्ट झालं ते आम्ही तर सोचलं तर खूप होतं, पण तेवढं ॲडजस्ट काही होऊ शकलं नाही. तो लेट्स सी, देखेंगे अभी, बघेंगे अभी क्या होता. तो बघना तो पडेगा, तो देखते अभी कैसा होता तो. तर ब्लॉग शॉर्ट पण तर एन्जॉय करा गाईज. आणि हा ब्लॉग स्पेशली फक्त त्यासाठीच होता. आज सगळी सेटलमेंट करू आम्ही, म्हणजे तयारी काय आहे ते सगळं दाखवूच तुम्हाला. आता थोड्या वेळात मी फ्रेश होतो
आणि मग बोलतो. आमच्यासाठी एक गोडाऊन खोलणार आहे. बाबा खोलून राहिले, तर मी जाऊन पाहतो आता. थांबा मी खोलून देतो. अच्छा मायचे चाबी एवढे सारे. चायना इंडियन. थांबा. पडून घासायला खाली. बापा चांगलंच गाडी टाळायचं तर. हो या हॉलमध्ये प्रोग्राम राहणार आहे, पण इथून पूर्ण क्लीन ठेवणार, असं पूर्ण क्लीन करणार आहे. इथपर्यंत स्टेज येऊन जाते, इकडून एवढं खुलं आहे. तर इकडून सगळं क्लीन करायला लागणार आहे आणि इथे सगळं पूर्ण क्लीन करायला लागणार आहे आपल्याला. जरा जान्हवीला घेऊन येतो मी. जान्हवी पाहतो म्हणते. चल हो चल. कुठे गेले ते? काहीच नाही. हो आरामात. खूपच खराब आहे. तू पाणी आणून टाक. तू पाणी आणून टाक. तू झाड म्हणा. हो साईडनं पूर्ण पॅक करायला आहे. त्याच्याशिवाय तुम्ही नको करू, बिमार पडा. तुम्ही नको. हो 50, 100, 200 रुपये काहीच करू नका तुम्ही. धूळ ते असं आहे तो थोडा, कारण की पुष्कळ दिवस झाले क्लीन करा. आवाज दे. 2 माणसं सांगून करून घ्या बाबा. तो तुम्ही जो आता बघितला तिथेच आम्ही प्रोग्राम करणार आहे आणि मस्तपैकी झाडझूड करून पुसपास करून फुल 1 नंबर पूर्ण हे करून. कारण की कसं आहे ना, खेडेगावात तर इथे कोणते हे नाही आहे, काय म्हणजे त्याला, अरे बापरे आभाळ. जान्हवी आभाळ तर पाय इकडे. हो तर इथे हे बघ, इकडे कोणीच काय म्हणते त्याला कार्यालय नाही आहे आणि पुलगावला करणं म्हणजे पॉसिबल नाही एवढं दूर. तर म्हणून हां, आणि म्हणून सध्याच इकडेच प्लॅन चालू आहे करायचा. आणि लेटशी कसं साफसूफ करावं लागेल पहिले त्याला. अजूनपर्यंत काही, आणि किती तर खूप महिने झाले असेल ते अजूनपर्यंत खोललं नसेल ते. आता ते गणपतीच्या वेळेस वगैरे तो तेव्हापासून बंदच असेल ना ते. सो लेट सी. इकडे बघा काळा काळा झाला आहे पूर्ण. आता इथे मस्त झमझम पाऊस. तर ते साफसूफ करण्यात वेळ जाईल, पण 1 नंबर डेकोरेट करू आम्ही फुल. जेवढं आमच्याकडून होईल तेवढं आम्ही पूर्ण एफर्ट्स लावून टाकू. कसं आहे ना, जे कंडिशन आहे त्या कंडिशनमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा. फालतू चवणे नाही करायचे. आमचं असंच आहे, जे आहे त्याला चांगलं बनवायचं, देखावा नाही करायचा. देखावा नको. हे सगळं डब्बे बनवले आहे, इंजिन बनायचं आहे, बाण सगळं. म्हणजे एवढी तयारी, म्हणजे मी तर 70% 80% तर हिनी केलं काम. हे सगळे एफर्ट्स तिला जाईल. आणि फक्त हे बघा, तिने स्वतः लावून देतो. सम फुल पावसाचा झाला इकडे. आज पाऊस ठरलेला आहे आमच्याकडे.
गावाकडे बघा एक वेगळंच भारी वातावरण दिसते. एक नंबर वातावरण झालं आहे गावाकडे. पूर्ण फुल आभाळ झाले. साफसूफ करणं चालू आहे. तोंडावर कोण नाही बांधलं? तोंडावर कोण नाही बांधलं? भयंकर धूळ आहे तिकडे. बाप रे बाप. आणि एवढा भयंकर धूळ आहे. आणि माझ्या तिथे थोडीशी जाळ्या वगैरे काढ लागते ते. तर आता हे सगळे केलेलं आहे मी. चंद्र केला आहे त्याच्यामध्ये खाली ठेवलेला आहे तो त्याला. आणि ते आपली गाडी तयार आहे. त्याला इंजिन बनवायचं अजून. हे बघा पेढा की बर्फी. नवखी ही चाहूल इवले हे पाऊल. हे सगळे यांनी लिहिलं आहे आत्ता जस्ट. कुणीतरी येणार ग. आणि राधेची की कृष्णाची ग बाई होणार तू कोणाची ग आई. वाव छान. मी बाबा होणार. आणि हे डोळा हे पुरावा ग हिचे डोळे पुरवा. वाव. नटखट कन्ना की कान्हा की गोंडस राधा. वाव ग्रेट. मी आई होणार ग. आई होणार कोण असं रेडिशमध्ये आलं आहे ते. असं यायचं तर छान. रुखवंत पावल्या आली सासरची मंडळी उघडून तर पहा आत आहे शंकरपाळी. वाव. गोंडस परी की नटखट कान्हा. इट्स बॉय इट्स गर्ल. जान्हवीचे डोळे. हे सगळं इनी केलेलं आहे. आणि अजून पण हे करूनच राहिले शेवटपर्यंत. आणि एक आणखी बनवायचं तिथे ते ठेवलं आहे. ते पण आणि करूच आज. म्हणजे सगळं हे जे डेकोरेशनचे सामान आहे आमचे रुखवंताची झाले. हे सगळीची तयारी आजच्या ब्लॉकमध्ये झाली आहे पूर्ण. आणि अजूनही काही व्हायची आहे. ते उद्यापर्यंत आम्ही शेवटपर्यंत करू. ठीक आहे. आणि मेन रिव्हिलचं जे राहिलं आहे ते उद्या आम्हाला करावं लागणार आहे. मी सायंकाळी जाऊ शकतो उद्या. मला सायंकाळी जावं लागणार आहे कारण की त्या गोष्टीचं अजूनही टेन्शन आहे. ते अजूनपर्यंत मॅनेज झाली नाही आमची. सो लेट सी कधीपर्यंत होईल. आणि उद्या तर कोणत्या फायनल करावंच लागेल. त्याला विचारलं होतं का तू नाही म्हणे तो. म्हटलं 1-2 जणांचे नंबर घ्या नाही तर कुणाकडून भेटेल डेकोरेशन व्हायचे तर कुणाला विचारलं. त्यांना विचारून व्हॉट्सअपवर असं भेटून जाईल. बरं मी आता मला ते ॲडजस्ट करावं लागेल कारण की ते गर्ल किंवा बॉयचं जे असते ना रिव्हिलवाला आयटम तो नाही भेटला आहे अजून. तर बघू आता ते कसं होतं. तर आज तर नाही उद्या तर कोणत्या हलतीत करणार. परवा प्रोग्राम आहे. सो बघावं लागेल कसं होते. तर चला आजचा ब्लॉग आपण इथे संपूया. आणि जर तुम्ही एन्जॉय केला असेल तर नक्की लाईक करा. आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे. आज खूप हेक्टिक दिवस होता. आज लाईट नसल्यामुळे तो एक प्रॉब्लेम झाला. आणि त्याच्यामुळे ऑफिसचं अजून पण तर लॉग इन नाही केलं. मी लॉग आउट करून टाकलं होतं तेव्हाच. आता घेतला आहे ब्लॉग एडिट करायला. आज ब्लॉग पण नाही गेला कारण की कामं होते. A few moments later. गाईज आता बघा हे मी पुलगावरून घेऊन आलो आहे जिप्सी. हॅलो गाईज आता वाजले आहे 9 वाजून राहिले. आणि मी गेलो होतो सकाळीच पुलगावला कारण की तुम्हाला माहिती आहे इकडे लाईनचा इश्यू होता. आणि असा जाम थकल्यासारखं वाटून राहिलो. पुलगावला गेलो, ऑफिस केलं आणि थोडंसं अर्जंट यायचं होतं म्हणून अर्जंट निघालो तिकडून. आणि काही सामान घेतले जे की उद्या खूप कामाचे आहे. आणि हे वेळेवरचं काम चालू आहे. ज्वेलर बघा हे जिप्सी आणली आम्ही. ही नागपूरहून आणलेली आहे आम्ही जिप्सी. आणि हे सगळं तोडण्याचं काम चालू आहे. हे गुलाब हे सगळे ज्वेलरी
आणि हे आमची मातोश्री. हे जिप्सी आणले सगळे. गुलाब आहे. अजून काय आणलं होतं आपण? अजून आणलं तगार. ते तगार. तगार तगार. पहिले याचं काम करतो. तगार बाहेर काढलं तर चिमून जाईल ना. आता फोटोग्राफरला फोन करायचा आहे मला. मोबाईल बंदच होता माझा दिवसभर. फक्त तर डेकोरेशन. हे सगळं सामान झालं आहे 1200 रुपयाचं. एवढं सगळं आपल्या फुल मार्केटमध्ये आपण गेलो असतो ना तर आपल्याला कमी एवढं भेटलं. महाग नसतं भेटलं. जेवढं त्यांना तर त्यांना तर त्याचं हे जायचं तर खर्च काढला. कोण नाही काढत. तिकीटचा खर्च तर काढतेच ना. त्याला माहिती आहे ना बिझनेस लागेल तर आपणच नागपूरमध्ये राहतो बरं. पण आपण आता आधी आल्यामुळे वेळेवर नाही आणू शकत. तर आम्ही हे सगळे आणि हे सगळे का बरं बोलवले आहे हे तुम्हाला पुढे माहीत पडेलच. तुम्ही ब्लॉग शॉट पण बघा. एवढं महाग नाही. आणि हे खूप म्हणजे मेहनतीचं काम आहे. हीच जे ज्वेलरी बनणार आहे याची 4,000 ती 4000ची. आपला फुल ही ज्वेलरी बनणार होती ती 4000ची बनते. पण मॅडमच्या याच्यात जास्त चूल आहे. तर सगळं बोलून आता बघू फायनली कशी बनते ज्वेलरी. अजून पण तर बनवली नाही आहे. काही थोडीशी तोडून देते काय? करू आराम कर. लेटा लेटा ना. कशी द्यायचं होता मला. टिपॉय देऊ का? कामी लावलं आहे. केस बरोबर कर ना का ते. तर हे पोट्टी उद्याचा प्रोग्राम आहे आणि हे कामी लागून राहिली आतापासूनच. सांबार निवडून राहिली का? आहे सांगितलं का बरोबर कसं तोड लागते तो? चष्मा घाल ना. चष्मा घाल नाही. तर काही आता वाजले आहे 11 वाजून झाले आणि अजून पण आम्ही ज्वेलरी बनवून आलो आहे द्यायचा. ते झालेली आहे रेडी आमची ज्वेलरी आणि सगळे सामान तयार करून आहे. आणि या खुरापती मॅडम मस्त बसून किती झाले वाट लागून चुकली आहे आणि ज्वेलरी बनवून राहिले. आम्ही याच्या मागे कितीतरी पैसे सेव्ह केले हे तुम्ही विचारसुद्धा नाही करू शकत. हे तगरचे फुलं आहे. 1200 रुपये किलोचे फुलं आहे. आज मी घेऊन आलो स्वतः. तेव्हा समजलं मला हे की एवढे महाग फुलं काऊन असते. तगर जे म्हणते याला बघा असे फुलं असते. तगरचे फुलं म्हणते. नागपूरहून आणलं आहे. आणि हे तर जिप्सी आहे माहीतच आहे तुम्हाला. ते गुलाब आणि मस्तपैकी वाजलं तिकडे 11 वाजून आले आता. आई आली ते आज. तर दोघी झोपल्या इकडे आणि आपण आपलं काम करून राहिलं. तिकडे ब्लॉग अपलोड झाला आहे. आज गुरुवारून आलो. जाम थकलो होतो. उद्याचा आहे प्रोग्राम. तर सगळी तयारी झाली. अजूनपर्यंत ते व्हायचंच आहे रिव्हिलचं कधी करशील तो ते कामं व्हायचे आहे. तर मी हे पहिले करून घेतो नंतर बोलतो काही तुमच्यासोबत. ठीक आहे. तोपर्यंत स्टेट येऊन ब्लॉग शेवटपर्यंत बघा. 1 eternity later. 1 वाजला आहे. अजून पण काही पोटी झोपायची आहे. आत्ता काम झाले. अजून काही राहिलं आहे का? नाही राहिला आहे का अजून? 1 वाजला. झोपला हो तो आहे का? हो. बाकी आहे काही? बळावर मला ते रिव्हिलचं करायचं आहे आणि बाकी अजून आहे माझ्या साडीचं ते ड्रेपिंग करून ठेवायचं.